खरं तर खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं किंबहुना भाषणामध्ये काहीतरी बोलून लोकांची करमणूक करणं याने लोकांचे प्रश्न सुटणार नाहीयेत। आमची मागणी काय आहे, कर्जमाफी झाली पाहिजे। खरं तर चांगला हेतू ठेवून चांगलं मत त्यांनी मांडावं, निश्चितपणाने लोक त्यांच्याबरोबर उभे राहतील। कुणाचा तरी पाणउतारा करून कुणाला तरी घरातल्यांच्यावरून चितवून या देशातल्या या राज्यातल्या लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यांना कुणीतरी समजावून सांगण्याची आवश्यकता आहे। तुमचे गोपीचंद पडळकर यांच्याबरोबरचे फोटो व्हायरल झालेले आहेत। कुठले तरी पूर्वीच्या कार्यक्रमातले फोटो असणं अपेक्षित असतं। तेही लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, बऱ्याच कार्यक्रमांना एकत्रितपणाने यावं लागतं। आता आम्ही राजकीय संस्कृतीच्या बाबतीत बोलायचं आणि कुठल्या तरी अराजकीय कार्यक्रमात आल्यानंतर एकमेकांच्या तोंडाकडे नाही बघायचं, हे सुद्धा आमच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही। त्यामुळं एखाद्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या ठिकाणी कार्यक्रमाला जर आपण आलो आणि आयोजकांनी सुद्धा बसायला दोघांना आजूबाजूलाच खुर्च्या दिल्या असतील, तर आम्ही दोघं तिथं भांडून चालत नसतं की आम्हाला वेगळ्या खुर्च्या द्या। आम्हाला एकमेकांच्या आजूबाजूला बसावं लागतं। वैचारिक मतभेद असू शकतात, पण राजकारणामध्ये संस्कृती जर जपायची असेल, आम्ही संस्कृती बचाव म्हणून सांगतोय, ती संस्कृतीच जर वाचवायची असेल तर त्या पद्धतीचं अनुकरण आम्ही सुद्धा केलं पाहिजे। कारण काय शकतं आजच फोटो व्हायरल करण्याचे? काय मी आज दिवसभर उपोषणात आहे, कुठला फोटो व्हायरल केलेला आहे मला बघायला पाहिजे आणि तो बघितल्यानंतर मी प्रतिक्रिया देणं योग्य समजेल। सांगलीमध्ये